हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. मी आहे ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आज करायचं आहे तुळशी विवाह आणि आज त्रिपुरी पौर्णिमाही आहे, त्यामुळे मी आज सर्व टेरेसची साफसफाई करून घेते. कारण जो तुळशी विवाहाचा जो छोटासा प्रोग्राम करायचा आहे तो आपण टेरेसवरच करणार आहे, म्हणून मी इथं आता पूर्ण टेरेसला पाणी मारून घेते. कारण ओपन टेरेस असल्यामुळे भरपूर अशी धूळ जमा होते आणि पुन्हा मग तीच सर्वांच्या पायानं लागते आणि मग घरामध्ये पूर्ण सर्वीकडं धूळच होत असते. त्यामुळं मग मी त्यांना पूर्ण पाणी असं व्यवस्थित मारून घेते, म्हणजे धूळ कमी होईल आणि आणि टेरेसही सुकेल कारण जास्त पाणी नाही राहणार. मग दिवसभरात पूर्ण टेरेस असा व्यवस्थित वाळला जाईल आणि नंतर तिथं मग बसायला वगैरे टाकता येईल. म्हणून मी आता पूर्ण टेरेसनं व्यवस्थित असं पाणी टाकून आणि खराटा मारून घेते. त्यामुळं थोडीफार राहिलेली धूळ पण निघून जाते आणि टेरेस व्यवस्थित असा स्वच्छ होतो. तर आज त्रिपुरी पौर्णिमा आहे, त्यामुळं मग आज 750 वाती जाळतात आणि कार्तिक पौर्णिमाही आहे, देवदिवाळी असं सर्व एकाच दिवशी आपण सेलिब्रेट करत असतो. तर मग आज मी तुळशीचं लग्न करायचं ठरवलेलं होतं, कारण आज शेवटचा दिवस होता. तर म्हणून मग त्यापूर्वी आता टेरेसची स्वच्छता केली ना, त्यानंतर मग घरामध्येही जाऊन सर्व अशी व्यवस्थित तयारी करून घ्यायची. तर त्यापूर्वी मी सर्वप्रथम म्हटलं आता टेरेसच आपण व्यवस्थित असा क्लीन करून घेऊ. तर व्यवस्थित असा टेरेस स्वच्छ झाला आहे आणि त्यानंतर पूर्ण असं पाणी पण व्यवस्थित असं निघून गेलं आहे. त्यानंतर मस्त असं गुलाबाला छोटी एक कळी आलेली आहे. तर सगळं असं टेरेसनं पूर्ण स्वच्छ मस्त झालं आहे. त्यानंतर मध्ये आले आणि तोपर्यंत मी भूमीला म्हटलं आता आपण साडी काढायची, जी साडी आपण तुळशीला मातेला नेसवणार आहे ना, तर ती साडी मी तर काढून ठेवते आणि तूही मला मदत कर. तर भूमी इथं चालू होता तर तुळशीला साडी असं व्यवस्थित नेसवायची कशी तिला कशी खोचायची. तर मग तिने त्याची एक दोरी घेतली आणि तिने ती तुळशीला अशी व्यवस्थित बांधली होती वरती. आणि त्यानंतर मग ती म्हणे मम्मी मी आता साडी नेसून बघते म्हणे, मग कशी दिसते कशी बघू. तर त्यामुळं मग आता ती ते काम करत होती. त्यानंतर म्हटलं भूमीचं जेव्हा तुळशीला साडी नेसवते ना, तोपर्यंत मी उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेऊ म्हटलं. त्यानंतर मी तर हळद घेतली, थोडंसं गोमूत्र टाकलं आणि थोडंसं अष्टगंध आणि तुळशीवाला लागणाऱ्या होत्या अक्षता, त्यासाठी मी त्या हळदीच्या पिवळ्या अक्षता बनवल्या आणि थोडंसं कुंकू टाकलं. तर अक्षता म्हटलं तोपर्यंत त्या वाळतील. त्यानंतर मग त्याला म्हटलं आता उंबऱ्याचं लेपनही करून घेऊ. तर इथे मी उंबऱ्याला आता हळदीचं लेपन करून घेते, कारण आज पौर्णिमा पण आहे त्यामुळे. आणि आपलं काहीतरी शुभ कार्य असलं घरातलं तर दरवाजाचं थोडीशी पूजा केली तर छान वाटतं, म्हणून मी आता हळदीचं लेपन करून घेते. आणि त्यानंतर मला अंगणामध्ये रांगोळी पण काढायची. तर पहिले हळदीचं लेपन म्हणजे ते सुकेल असं, कारण त्या जाताना पायाला ओलं वगैरे लागणार आणि म्हणून मग मी पुढं हळदीचं लेपन व्यवस्थित असं करून घेते. कारण भरपूर वेळ ना घरातल्या कामांमध्ये पण निघून जातो, त्यामुळं आता रांगोळीमध्ये पण माझा असा भरपूर वेळ चालला जाईल. त्यामुळे तुम्ही बघू शकता मी पटापट इथली रांगोळी अंगणामध्ये तुळशीची अशी रांगोळी काढून घेतली आहे. तुळशी विवाह असं नाव टाकून रांगोळी अशी दरवाजामध्ये काढून घेतली आहे, कारण येता जाताना तिथं चपला वगैरे काढला जातं, त्यामुळे ती रांगोळी पुसली जाते. तरी पण आज मी थोडीशी मोठी काढली आणि तिकडून टेरेसवरही जाण्याचा रस्ता आहे, त्यामुळं मग मला टेरेसवर पण रांगोळी काढायची होती. तर तोपर्यंत भूमी म्हणे मम्मी माळ बनवते. आता इथं चिंच, बोरं, आवळा आणि कवठ आणून ठेवलेलं होतं पूजेसाठी, जे लागतात आपल्याला तुळशी विवाहासाठी. आणि वेणी आणलेली होती, मंडोळ्या आणलेल्या होत्या. तर भूमीने बसल्या बसल्या 2 माळी तयार करून ठेवली होती, बाळकृष्णासाठी आणि तुळशीसाठी. आणि त्यानंतर मी इथं ऊस घेऊन आलेली होती, कारण टेरेसवर संध्याकाळ झालेली होती, त्यामुळं तुळशीला इथे मी 2 ऊस लावते दोन्ही साईडनी. कारण असं म्हणतात का तुळशी विवाहासाठी 2 किंवा 4 ऊस लावतात कारण ते तुळशीचे मामा समजतात. तर त्यामुळे मग
दोन इथं मी ऊस आणलेले होते ते दोन्ही साईडने असे लावून घेते आणि पुढं टिपाय ठेवून त्यावरती मी बाकीची सर्व पूजेची मांडणी करून त्याच्यावरती छोटे बाळकृष्ण ठेवणार होते. आणि यानंतर टेरेसवर पण माझी रांगोळी काढून झालेली होती, तर तिथेही मी तुळशीची रांगोळी काढली होती. आणि तुम्ही बघू शकता पूजेची सर्व मांडणी करून ठेवली. आपला दिवाळीचा जो फराळ असतो तो, कलशची मांडणी आणि जे देवीचं जे सामान असतं तेही मी तिथं ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर भूमी तिथं थोडीशी साडी व्यवस्थित अशी करत होती आणि दागिनेही घातले होते, छान असा गजरा लावलेला होता. आणि त्यानंतर सासूबाई आणि तुळशी पण ऑरेंज आलेली कलरचीच होती. झाली, तुम्ही पण ऑरेंज कलरचे झाले. आरव आरव दिवाळी नाही आजी देव दिवाळीच आहे. आरव आरव बच्चा बच्चू अजून अजून. तर इथं लग्नाला लागण्यापूर्वी ना मी गणपतीची स्थापना आणि बाळकृष्णांचा अभिषेक करून आहे ना तिथे ठेवून दिलेले होते. आणि त्यानंतर मी इथं पूजाही करून घेते आणि कलशाची पूजाही करून घेतली. आणि त्यानंतर आम्ही मंडोळ्या बांधून होतो, कारण मंडोळ्या लग्ना अगोदर मंडोळ्या बांधायच्या असतात, म्हणून आम्ही इथं तुळशीला मंडोळ्या अशा व्यवस्थित बांधून घेतो आहे. कारण तुळशीला तर पूर्ण पॅक केली, त्यामुळे ते मंडोळ्या बांधायलाही जागा नव्हती. तर व्यवस्थित असं मग खोचून वगैरे मंडोळ्या लावून दिल्या होत्या. त्यानंतर बाळकृष्णांच्या शेजारी मंडोळ्या ठेवून दिल्या होत्या मी. तर आम्ही इथे तेच बघत होतो बुवा, आता गाठ मारायची का त्या तिथं असं अटकवून द्यायचं बुवा. आणि यानंतर तिथं 2-3 वॉटर सेन्सर दिवेही लावले होते आणि धूप लावला होता, त्यामुळे ते वातावरणाने अगदी मस्त असं प्रसन्न दिसत होतं. आणि टेरेसवर असं छोटे मोठे कार्यक्रम केलेत ना, थोडंसं मोकळं आणि छान वाटतो बाहेर. आणि आम्ही मग तुळशीची, कलशाची, बाळकृष्णाची, गणपतीची सर्वांची पूजा अशी करून घेतली होती. त्यानंतर आई इथं पूजा करून घेते माझी. आणि त्यानंतर सर्वांनी आम्ही पूजा करून घेतली होती, कारण सोसायटीतल्या येईपर्यंत थोडा वेळ लागणार होता, त्यामुळे सर्वांच्या अशा पूजा करून घेतलेल्या होत्या. तर टेरेसवर तिथे जेव्हा पूजा केल्या ना, तेव्हा इतकं सुंदर असं वातावरण तयार झालं होतं. नंतर सासूबाई पण मी पण पूजा करते, तर त्याही उठून त्यांनी पूजा केली. त्यानंतर सर्व असं मुलांचं खेळणं चालू होतं. आमच्या भावाची दोन्ही मुलं, आरवचं, आणि आई लवकर आलेली होती पोरांना घेऊन, आणि भाऊ वहिनी बाकी होते. तर नंतर ती आली होती. हा लहान्या भावाचा छोटा मुलगा आहे, तर भूमीने त्याला घेतलं होतं. त्यानंतर लहानी बहिणी पण आलेली होती, ती पूजा करते. दादू गप्प बसू बाबू. थोडे वळून आलंय व त्यांना. मामाला पोरगीच नाही. आणि इथं अंतरपाटाची तयारी चालू होती. तर भावाचे दोन्ही मुलं बघा असे पकडून उभे होते, आम्ही पकडतो म्हणून. आणि त्यानंतर सोसायटीतले सर्वजण जमा झालेले होते. तर आम्ही मंगलाष्टक आहे ना याच्या मोबाईलवरतीच लावलं होतं, म्हणजे यूट्यूबला. आणि त्याच्यावरतीच, कारण असं कोणाला बोलता येत नाही तोंडाने, त्यामुळे मोबाईलवरती मंगलाष्टक लावून आम्ही तुळशीचा विवाह पार पाडला. तर बघा तुम्ही कसा केला आहे आम्ही विवाह. तसं नाही करायचं. अरे माझ्या घरच्यावर केलं असतं भूमी तर. कोण तिकडंच काय.
खरी बहिणी आहे भाभी आहे ना मेन आदमी आहे. आओ पकड़. मामा किधर है? मामा किधर है? मामा अन्य काढू. अच्छा पूरी काढून नाही टाकतो, थोडं टाकलं ना, वो आधी कमी नाही चलो. हे कोणीच मध्ये नका. चला चला तिकडे. हे कोणीच मध्ये नका. चला चला तिकडे. दे ना. नाही डायरेक्ट होती. अरे तिला हा तसं म्हणून नव्हती मारली. लग्न लागल्यावर भूमीने बनवली, गुलाबाची बनवते. थांबा रे थांबा रे. लगाने की कोई. अरे ये भी नहीं सुनता है, कोई भी नहीं सुनता है. सुन रे बस आजी हे घे. देऊ नको कोणाच्या हातात. नाही नो. असतं सगळ्यांनी. आजीला घाल. आजीला चमचा. हा आजीला ये नाही. राज 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 इकडं बोलू. राज इकडं. तुम्ही जाणार आहे का? हा असं खाल्लं पाहिजे. ती पूर्वी आज इथे नाही केली का? लहान आता तुम्हाला पहिलं ते कानाचं करायला लागेल. सगळ्यांना देती. आणि तुळशीवा झाल्यानंतर आम्ही गंगेवर आलो होतो वाती जाळण्यासाठी. तर भरपूर असा वेळ झालेला होता, तरी गर्दी भरपूर होती. तर तुम्ही बघू शकतात गंगेवर अगदी भरपूर अशी गर्दी आहे. तर आम्हीही वाती आणि आज गंगेला तिकडे राहते, मस्त राहतं ते पण. तुला बसायचंय का? इथे नाही बसायचं, इकडे. तो रडू राहिला नितीनचा पोरगा.
उधर दुकान है, उधर दुकान है. दूसरे हाथ में भी एक बार और एक मला ते